हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मग आज आहे कियूचा बर्थडे. हा करतो. आज आहे कियूचा बर्थडे आणि फर्स्ट बर्थडे आहे तिचा. आणि आम्ही तिथे चाललो आहे. कियू कोण, नक्की कोण म्हणजे ती माझी भाची आहे. आणि जर आम्ही अर्नाळ्याला गेलेलो तो ब्लॉग जर बघितला नसेल तर तुम्ही आत्ताच्या आता जाऊन बघा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि सगळे आता रेडी होतात, म्हणजे मी तर झाले. आणि अशी केस काला बनेल कारण की ट्रेननी जायचं आहे ना, तर केस बिस पटकन खराब बिराब झाली तर आधीच अशी बांधले. तर मग कोण कोण येणार आहे मी पण सांगते. मी, याचू, मम्मी आणि पप्पा. मम्मी आणि पप्पा रेडी होत आहेत आता. आणि चाची पण रेडी होते, चाचू पण आणि आडू पण येणार आहे. तर मग सगळा आपला जो परिवार आहे म्हणजे आत्या दादासण वगैरे सगळी भेटतील. तर मग जाम मजा येणार आहे. याची फोटो काढते. तर मग आता मला नेल पण लावायची आहे. एका हाताची झाली आहे, या हाताची बाकी आहे. ती नेल पण लावून मी तुम्हाला भेटते. तर मग लेट्स गो. हॅलो गाईस, तर मग आता आम्ही निघालो. तर मग आम्ही आता रिक्षाला चाललो आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला आता आम्ही रिक्षात डायरेक्टली बसतो तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. डायरेक्ट स्टेशनला पोचते, बघू कसं काय होतं ते. रिक्षामध्ये जास्त गर्दी असेल तर मी तुम्हाला नाही दाखवणार, कारण की काय होतं आहे ना, रिक्षात जास्त गर्दी असली ना तर मी शूट करते ना, तर लोकांना मला अशी बघतच बसत मी शूट करतात तेव्हा. तर मग आपण डायरेक्ट स्टेशनला भेटू. सो स्टे ट्यून्ड. तर मग आम्ही आता स्टेशनला पोचलो आहे. आडू हाय बोल. मयंक नाही आला आज. चाची वगैरे इथे यायचं. आम्ही आता स्टेशनला पोचलो आहे. आणि मग आम्ही आता विरारची ट्रेन आली आहे, म्हणजे लागणार आहे. तर मग आम्ही जाऊ. सो आता आपण डायरेक्ट भेटूया विरार स्टेशनला. 1 hour later. काय नाही झालं का दिल, चल लवकर, रस्त्यात नको पुढे जाऊन विचार. विरार स्टेशनला आणि आम्ही आता रिक्षात बसलो. पप्पा आणि आता आपण डायरेक्ट भेटूया अर्नाळ्याला. 1 eternity later. हॅलो गाईज, तर मग आम्ही आता पोचलो एक घरी आणि आम्ही एंट्री मारतो. बाकी जण A few moments later. गाईज आम्ही आता जेवायला बसलो आहे. अरे तेव्हा चला बाय बाय. हा हा